नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनल चित्र फॅक्टवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मराठीतील एक मल्टीस्टारर राजकीय प्लस कौटुंबिक ड्रामा चित्रपट धुरळाबद्दल. चित्रपटाचे कथानक एकाच उभे आडनावाच्या कुटुंबातील सदस्यांभोवती फिरते, जे सरपंच पदासाठी एकमेकांविरुद्ध उभे आहेत. चला तर बघूया धुरळा चित्रपटाबद्दल 15 अशा गोष्टी ज्या कदाचितच तुम्हाला माहिती असतील. पण त्याआधी चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. झी स्टुडिओज, अनिश जोग, रणजित गुगडे निर्मित धुरळा हा चित्रपट 3 जानेवारी 2020ला प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली होती. समीर विध्वंस यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात अंकुश चौधरी, अलका कुबल, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अमय वाघ हे तगडी स्टारकास्ट प्रमुख भूमिकेत, तर सुलेखा तळवलकर, उदय सबनीस, ज्ञानदा रामतीर्थकर, प्राजक्ता हणमघर, श्रीकांत यादव हे सहकलाकार म्हणून चित्रपटात दिसले होते. उमेश कामत, प्रियदर्शन जाधव आणि सुनील तावडे हे चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून दिसले होते. चित्रपटातील गीते लिहिली आहेत क्षितिज पटवर्धन यांनी. या गीतांना संगीत दिले आहे ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी. चित्रपटात 17 मिनिट 42 सेकंद लांबीची एकूण 5 गाणी आहेत. ती गाणी आहेत: नाद करा पण आमचं कुठं, राडा, धुरळा, जन्माची वारी, बारी बारी ग आणि काकणं किणकिणं. या गाण्यांचे पार्श्वगायन केले आहेत आनंद शिंदे, आदर्श शिंदे, मनीष राजगिरे, रुपाली मोघे, साहिल कुलकर्णी, उर्मिला धनगर आणि आनंदी जोशी यांनी. चित्रपटाची लांबी आहे 2 तास 49 मिनिटे. धुरळा चित्रपटाचे अंदाजे बजेट 6 कोटी रुपये एवढे होते, तर चित्रपटाने एकूण 8 कोटी 70 लाख रुपये एवढी कमाई केली होती. धुरळा चित्रपटाला IMDbवर 10 पैकी 7.6 अशी रेटिंग मिळालेली आहे. तर चला मित्रांनो, आता बघूया धुरळा चित्रपटाबद्दलचे 15 अननोन फॅक्ट्स. इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. फॅक्ट नंबर 1. धुरळा हा 2020 मध्ये प्रदर्शित होणारा मराठीतील पहिला चित्रपट होता. फॅक्ट नंबर 2. तुम्हाला माहिती आहे का, धुरळा चित्रपटाची कथा ही मूळतः सगळेच उभे आहेत या शीर्षकाखाली 2013च्या नाटकावर आधारित होती. समीर विध्वंस आणि क्षितिज पटवर्धन यांनीच हे नाटक लिहिले आणि दिग्दर्शित केले होते. तथापि खराब पटकथालेखन आणि प्रेक्षकांकडून मिळालेल्या कमी प्रतिसादामुळे हे नाटक चांगले चालले नाही. नंतर पटकथा पुन्हा लिहिली गेली आणि ती धुरळा चित्रपटाद्वारे सादर केली गेली. फॅक्ट नंबर 3. धुरळा चित्रपटाला दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समर्पित केले गेले होते. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या 17 दिवसांआधी 17 डिसेंबर 2019ला श्रीराम लागू यांचे निधन झाले होते. फॅक्ट नंबर 4. धुरळा चित्रपटाची शूटिंग म्हणजे चित्रपटाचे चित्रीकरण 45 दिवसांत पूर्ण झाले होते. ते पूर्ण 45 दिवस चित्रपटाची संपूर्ण कास्ट त्या गावातील एका हॉटेलमध्ये थांबली होती, कारण चित्रपटाची पूर्वकल्पना कलाकारांना शूटिंग सुरू होण्याच्या 6 महिने आधीच दिली गेली होती, ज्यामुळे कलाकारांना ह्या चित्रपटासाठी पूर्ण वेळ देता आले. फॅक्ट नंबर 5. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कलाकारांनी सोशल मीडियावर हॅशटॅग पुन्हा निवडणूक असा हॅशटॅग वापरून पोस्ट केल्या होत्या, ज्यामुळे महाराष्ट्रातील तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर चित्रपटाबद्दल चांगलीच चर्चा रंगली होती. काहींनी हॅशटॅग पुन्हा निवडणूक या हॅशटॅगवर टीका केली, ज्यामुळे कलाकारांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. फॅक्ट नंबर 6. डिड यू नो चित्रपटातील सिद्धार्थ जाधवने साकारलेले पात्र हनुमंत उभे म्हणजे सिमेंट शेट दाखवण्यासाठी खूप मेहनत घेतली गेली होती. सिमेंट सेटच्या परफेक्ट लुकसाठी सिद्धार्थ जाधवचे 4 लुक टेस्ट तसेच या कॅरेक्टरसाठी सिद्धार्थ जाधवने 3 महिने केस वाढवले होते.
चित्रपटात सिमेंट सेट पहिलवान असल्यामुळे ते दाखविण्यासाठी सिद्धार्थ जाधवला नकली पोट, नकली मिशी तसेच एक नकली चांदीचा दात लावण्यात आला होता. फॅक्ट नंबर 7. 2012चा चित्रपट नो एंट्री पुढे धोका आहे नंतर दुसऱ्यांदाच धुरळा चित्रपटामध्ये अंकुश चौधरी आणि सई तामणकर ही जोडी एकत्र ॲज पेयर काम करताना दिसली. नो एंट्री पुढे धोका आहे नंतर अंकुश चौधरी आणि सई तामणकर हे काही चित्रपटांत एकत्र दिसले होते, पण ते चित्रपटांत एक दुसऱ्यांच्या अपोजिट पेयर नव्हते. फॅक्ट नंबर 8. मराठीतील अनेक आघाडीचे कलाकार धुरळा चित्रपटात पाहायला मिळतात. तसेच मल्टी स्टार कास्ट असलेल्या काहीच मराठी चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे धुरळा. धुरळाशिवाय अशी ही बनवाबनवी, क्लासमेट्स, नवरा माझा नवसाचा, दुनियादारी यांसारख्या चित्रपटांमध्येही मल्टी स्टार कास्ट पाहायला मिळते. तुम्हाला आणखी कोणत्या मल्टी स्टारर मराठी चित्रपटाबद्दल माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. फॅक्ट नंबर 9. ग्रामीण भागातील राजकारणी व्यक्तींची देहबोली आणि संवादशैली आत्मसात करण्यासाठी कलाकारांनी विशेष मेहनत घेतली होती. कलाकारांनी स्थानिक तसेच महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या वागण्या बोलण्याचा अभ्यास केला होता, ज्यामुळे कलाकारांना आपले पात्र साकारण्यासाठी त्याची मदत झाली. फॅक्ट नंबर 10. धुरळा हा सोनाली कुलकर्णी आणि सई तामणकर यांचा एकत्र चौथा चित्रपट होता. त्याआधी त्यांनी 2009चा हाय काय नाय काय, 2013चा झपाटलेला 2 आणि 2015चा क्लासमेट्स या चित्रपटांत एकत्र काम केले आहे. फॅक्ट नंबर 11. अंकुश चौधरीने चित्रपटात दादा उभे चे पात्र साकारले होते, जो चित्रपटात नेहमीच सिरियस असणारा आणि थोडा खडूस दाखविला आहे. अंकुश चौधरी आपल्या या कॅरेक्टरमध्ये इतके घुसले होते की चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुद्धा ते सहकलाकारांशी कॅरेक्टरमध्येच असल्यासारखे वागायचे, तर चित्रीकरण पूर्ण झाल्यावरही काही दिवस ते त्यांच्या घरच्यांशीही तसेच वागायचे. फॅक्ट नंबर 12. सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी यांची जोडी 2010चा चित्रपट इरादा पक्का नंतर जवळजवळ 10 वर्षांनंतर धुरळा चित्रपटात एकत्र दिसली. सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी हे पहिल्यांदा बकुळा नामदेव घोटाळे या 2007च्या चित्रपटात एकत्र ॲज पेयर दिसले होते. फॅक्ट नंबर 13. मित्रांनो, धुरळा चित्रपटाचा ट्रेलर येण्यापूर्वी चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित केला गेला होता. त्या टीझरमध्ये जो बॅकग्राऊंड नरेशन किंवा जो बॅकग्राऊंड आवाज ऐकू येतो तो आवाज उदय सबनीस यांनी दिला होता. उदय सबनीस हे धुरळा चित्रपटात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. इथे हे मी सांगू इच्छितो की उदय सबनीस हे केवळ एक अभिनेते नसून ते एक प्रोफेशनल व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत. त्यांनी अनेक हॉलिवूड तसेच साऊथ चित्रपटांतील पात्रांना हिंदीमध्ये डब केले आहे. फॅक्ट नंबर 14. दिग्दर्शक समीर विध्वंस आणि लेखक क्षितिज पटवर्धन यांनी या चित्रपटापूर्वी टाइम प्लीज, डबल सीट, YZ आणि मला काही प्रॉब्लेम नाही यांसारख्या यशस्वी चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे. धुरळा हा त्यांच्या यशस्वी भागीदारीचा आणखी एक टप्पा आहे. फॅक्ट नंबर 15. 2021च्या मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये धुरळा चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले, ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अंकुश चौधरी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सई तामणकर, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधव, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राडा धुरळा या गाण्यासाठी आदर्श शिंदे, सर्वोत्कृष्ट संवाद क्षितिज पटवर्धन आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत AV प्रफुल्लचंद्र यांना असे अनेक पुरस्कार धुरळा चित्रपटाने पटकावले. तर मंडळी, ही होती धुरळा चित्रपटाची 15 अननोन फॅक्ट्स. धुरळा चित्रपटाचे कथानक, कलाकारांचा दमदार अभिनय आणि ग्रामीण बाज असलेले संवाद हे चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरतात. तुम्हाला जर पॉलिटिकल चित्रपट आवडत असतील आणि तुम्ही जर अजून धुरळा चित्रपट बघितला नसेल तर एकदा नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओबद्दलची
आणि चित्रपटाबद्दलची तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि असेच मराठी चित्रपटांचे अननोन फॅक्ट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल चित्रफॅक्टला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.